नमस्कार ग्रामस्थ बंधूंनो, आपल्या नशिराबाद गावामध्ये आज महाराष्ट्र वीज वितरण मंडळाचे उपअभियंता पवन वाघुर्दे साहेब, त्याचप्रमाणे वसू साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं की नशिराबाद गावामध्ये कुठल्याही घरामध्ये स्मार्ट मीटरची बसवण्याची सक्ती ही आपल्या डिपार्टमेंट माध्यमातून या ठिकाणी व्हायला नको। ज्या ठेकेदार कंपनीला हे काम दिलेलं आहे, ही ठेकेदार कंपनी लोकांच्या घरी जाऊन सक्तीने त्या ठिकाणी त्यांचं वीज मीटर बदलवत आहे आणि अशा माध्यमातून या नवीन स्मार्ट मीटरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा भार हा त्या ग्राहकाला त्या ठिकाणी पडतोय आणि त्या माध्यमातून एक आर्थिक लूट त्या प्रत्येक ग्रामस्थाची त्या निमित्ताने या ठिकाणी होते। आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपल्याला जर काय मीटरचा काही अडचण असली, मीटरमध्ये काही प्रॉब्लेम असला तर आपण मागणी केल्यानंतरच महाराष्ट्र वीज वितरण मंडळ आपलं इलेक्ट्रिक मीटर बदलू शकतं। आपल्या इच्छेशिवाय किंवा गरज नसताना आपल्या घरातलं आहे ते मीटर वीज वितरण कंपनी कुठल्याही कायद्यानुसार बदलू शकत नाही आणि असा कुठलाही शासन निर्णय या ठिकाणी नाही। स्वतः महाशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधानसभेमध्ये जाहीर केलं आहे की स्मार्ट प्रीपेड मीटर हे कोणाच्या घरात, सामान्य माणसाच्या घरात लावलं जाणार नाही। हे स्मार्ट प्रीपेड असो किंवा स्मार्ट पोस्टपेड असो, कुठल्याही स्वरूपाचं वीज मीटर आपल्या नशिराबाद गावामध्ये कोणत्याही ग्राहकाचं या ठिकाणी त्यांच्या इच्छेविरुद्ध बदलू नये, अन्यथा 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या गावामध्ये वीज वितरण महामंडळाच्या या कारवाईच्या विरोधात फार मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल आणि स्मार्ट मीटरची प्रतिकात्मक होळी आपल्या नशिराबाद पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी केली जाईल। आंदोलनादरम्यान जर काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी झाला तर याची सर्वस्वी जबाबदार हे वीज वितरण महामंडळ राहील, अशी सूचना, असं निवेदन या ठिकाणी आम्ही त्यांना दिलं। साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलं की ज्या वीज ग्राहकाची डिमांड नसेल त्यांचा कोणाचाही आम्ही मीटर या ठिकाणी बदली होऊ देणार नाही। तर या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये अशा कोणी आपल्या घरी जर का आलं आणि तो वीज मीटर बदलायचा जर का आपल्याला सक्ती करत असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रतिरोध करणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे। एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचवतो। धन्यवाद।